गेले हे अजूनही विश्वास बसत नाही की ते गेले म्हणून. जवळपासच आहेत, कार्यक्रमाला गेले, कधी नॉट रिचेबल राहिले तर असं वाटतं की कुठेतरी गेले असतील, परत येतील, असं मनाला राहून राहून सारखं वाटतं. ते खूप वेदनादायक आहे की या शहराचं नाही तर राज्याचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे की सर्व समाजाला बरोबर घेऊन जाणारा एक मास लीडर जो म्हणतो आपण, तो नेता आज आपल्यात नाही. म्हणजे महापालिका निवडणुका झाल्यानंतर बघू म्हणजे ती घटिका आली होती विलिनीकरणाची. हा, पण ती घटिका आली होती, पण त्यातच त्याच्या याच्यातच दादांना परमेश्वराने बोलून घेतलं आणि ही घटना त्या ठिकाणी थांबलेली दिसते असं आम्हाला वाटतं. त्यांचा जो निर्णय आहे की जर समजा असेल तर त्यांनी ती केलं पाहिजे असं आम्हाला वाटतं. मग दोन्ही गटांनी एकत्र यावं, जे काय झालं गेलं असेल ते सगळं त्या ठिकाणी गंगेला सोडावं आणि चांगला निर्णय घ्यावा, तो राज्याच्या हितासाठी. अजित पवारांच्या पश्चात सध्या बऱ्याच घडामोडी घडतायत आणि याच घडामोडीच्या अनुषंगाने आपण अजितदादांचे पिंपरी चिंचवडमधले सर्वात विश्वासू मानले जाणारे माजी आमदार विलास लांडे यांच्याशी बोलणार आहोत. शेठ, ज्या काही घडामोडी घडतायत हे पाहून वेदना नक्कीच होत असतील. मनाला तर एवढं दुःख होतं की असं माणूस परत होणार नाही आणि गेले हे अजूनही विश्वास बसत नाही की ते गेले म्हणून. जवळपासच आहेत, कार्यक्रमाला गेले, कधी नॉट रिचेबल राहिले तर असं वाटतं की कुठेतरी गेले असतील, परत येतील, असं मनाला राहून राहून सारखं वाटतं. ते खूप वेदनादायक आहे की या शहराचं नाही तर राज्याचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे की सर्व समाजाला बरोबर घेऊन जाणारा एक मास लीडर जो म्हणतो आपण, तो नेता आज आपल्यात नाही आहे. म्हणजे आठवण येते की कैलासवासी विलासराव देशमुख, कैलासवासी गोपीनाथ मुंडे, कैलासवासी आर आर पाटील, प्रमोद महाजन, की ज्या पद्धतीने बहुजनांच्या बाबतीमध्ये नेहमी आस्था बाळगणारे नेते, त्यातला सगळ्यात उंचीचा नेता कोण होता या काळातला, तर तो अजितदादा होता. परंतु आता त्यांच्या गेल्यानंतर ज्या राज्यात काही घडामोडी घडत आहेत हे पाहिल्यानंतर काय वाटतंय? आणि ह्या ज्या घडामोडी ज्या घडतात त्या एकतर दादांचं जे राहिलेलं स्वप्न आणि त्या बाबतीमध्ये जे चाललेलं आता रोज मीडियामध्ये पाहतो, पेपरला वाचतो, तर मनाला ते फार दुःख होतं की नक्की काय चाललेलं आहे समजत नाही. सर्वसामान्य सुद्धा आम्हाला चर्चा करतो, काही सर्वपक्षीय लोक आम्हाला विचारतात शहरामध्ये सुद्धा हे नक्की काय चाललेलं आहे. त्यामुळं ते आम्ही साशंक आहे की नक्की काय चाललंय ते आम्हालाही समजत नाही आज. आणि इथं कुणाशी बोलावं हेही बी कळणार आता पक्षाच्या माध्यमातून, कोणाकडे जावं कोणाकडे नाही हे काही कळत नाही. म्हणजे ती परिस्थिती निर्माण झालेली आहे. खरं तर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची जी निवडणूक होती त्यावेळेला दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या आणि मग तिथूनच विलिनीकरणाची चर्चा सुरू झाली. पहिलं पाऊल इथंच पडलं असं म्हटलं जातं. त्याचे सगळे साक्षीदार तुम्ही आहात. तर काय सांगायचे अजितदादा बैठकीमध्ये? कारण दोन्ही राष्ट्रवादीची बैठक ज्या वेळेला व्हायची त्यावेळेला तुम्ही पण अजितदादांच्या त्या जिजाऊ बंगल्यामध्ये पण होते. याच्यामध्ये आता तर महापालिकेच्या निवडणुकीच्या काळामध्ये मी पाहिलेलं याच्यामध्ये की तुतारी गटाची, पवार साहेबांच्या गटाचे रोहित पवार, अमोल कोल्हे किंवा शहरातला अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा तुषार कामटे, हे सर्व त्या ठिकाणी बैठकीला असताना मी, नाना काटे, योगेश बल, अजित गव्हाणे, आम्ही सर्व दादांच्या समोर बैठकीला होतो असताना कोणाला किती किती तिकीट द्यायची काय द्यायची, तर दादांनी त्यावेळेस सांगितलं होतं अरे आपलं पक्ष दोन्ही पक्ष एकच होणार आहे, तर त्यांना 2-4 जागा देऊन टाका असं आम्हाला ते सांगायचे. आता ते आम्ही म्हणायचो कधी होणार आहे काय होणार आहे, मग ती प्रोसेस चालू आहे असं ते आम्हाला सांगायचे. आणि त्यातनं काय 4-5 लोकांनी फक्त त्या याच्यामध्ये त्या चिठावरती एक 19 नंबरला भरले काही आणि 9 नंबरला, आणि त्यानंतर मला वाटतं 31-32 नंबरला घेतले तुषार कामटे. तिथं एवढी तुतरीच्या गटावरती 26 नंबर एवढेच होते, पण बाकी नव्हते. म्हणजे आम्हाला एक वाटलं की आता पक्ष आपला विलिनीकरण होईल. दादा वेळोवेळी सांगायचे की आपलं दोन्ही राष्ट्रवादी पवार साहेबांसोबत आपल्याला एकत्र यायचंय, विलिनीकरण करायचंय. महापालिकेच्या निवडणुकीच्या बाबतीमध्ये मी एका गाडीत आम्ही चाललो होतो, मी, योगेश बल, अजित गव्हाणे, नाना काटे आम्ही होतो. त्यावेळेस मी म्हटलं की दादा आता पवार साहेब थकलेले आहेत आणि पवार साहेबांच्या बाबतीमध्ये खूप त्या ठिकाणी तुमच्यावरती विश्वास आहे, तुमच्यावरती प्रेम आहे, दादा तुम्ही एक झालं पाहिजे. मलाही वाटतं की आता साहेब थकलेले येतात, या सगळ्या गोष्टी करा. अरे म्हणले बाबा चाललेलं आहे आमचं सगळं हे, आता त्याला वेळ येऊ द्या, या सगळ्या गोष्टी होईल, महापालिका निवडून झाल्यानंतर आपण बघू असं त्यावेळेस त्यांनी आम्हाला सांगितलं होतं. सगळं महापालिका निवडणुका झाल्यानंतर बघू म्हणजे
ती घटिका आली होती विलिनीकरणाची. हा, पण ती घटिका आली होती, पण त्याच्या याच्यातच दादांना परमेश्वरांनी बोलून घेतलं आणि ही घटना त्या ठिकाणी थांबलेली दिसते असं मला वाटतं आता. म्हणजे शरद पवार साहेब जे म्हणतायत की 12 फेब्रुवारीला विलिनीकरणाचं ठरलं होतं, जयंत पाटील आणि अजित पवार घोषणा करणार होते, त्याच अनुषंगाने मग दादा सांगत होते. नाही, तसं ह्या वरच्या वरिष्ठांच्या मिटिंगचं काय आम्हाला कल्पनाही नव्हती. एवढ्या वरच्या लेवलला तर आम्हाला ती कल्पना नसल्यामुळं आम्हाला काय सांगता येत नाही. पण जे आम्ही समोर बोललो ते तेवढं फक्त आम्ही सांगू शकतो. आमचं सांगून त्या ठिकाणी आणखीन परत हे करायचं नाही, कारण शेवटी दादा गेलेत. गेल्यानंतर नेहमी चांगलं सांगितलं पाहिजे. कोणत्या बाबतीमध्ये त्यांचा फायदा घेऊन आपलं काहीतरी मिळावं हा दृष्टिकोन आमचा अजिबात नाही. ती दादाजी आम्हाला शिकवण नव्हती तशी, की असेल ते स्पष्ट बोलायचं निघून जायचं. पण ते दादांची इच्छा होती की आता हे विलिनीकरण होणार आहे, त्यामुळं तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, आपण सगळे एक होऊ, परत एक चांगल्या प्रकारे निर्माण करू असं ते म्हणायचे. परंतु आता तुम्ही म्हणताय की दादांनी स्पष्ट संकेत दिले होते आणि विलिनीकरण आपण महापालिका निवडणुका संपल्यानंतर करू असं म्हटलं होतं. परंतु दुसरीकडे राज्यात जी आता चर्चा सुरू आहे, म्हणजे पवारसाहेब दावा करतायत की 12 तारखेला होणार होतं, दुसरीकडं सुनील तटकरे म्हणतायत की नाही, आमच्याशी काही दादांनी अशा प्रकारची चर्चा या ठिकाणी केली नाही. हे सगळं ऐकून, म्हणजे दादांच्या जाण्यानंतर हे सगळं जे काही घडतंय हे ऐकून खूप वेदना होत आहेत, खूप दुःख वाटतंय का की दादांच्या पश्चात हे नेमकं चाललंय तरी काय? नाही, याच्यामध्ये एकतर आता सुनील तटकरे साहेब असतील किंवा प्रफुल्ल पटेल असेल किंवा छगन भुजबळ असतील, धनंजय मुंडे असतील, हे त्या ठिकाणी या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे नेते आहेत. पण त्यांची चर्चा त्यांची झाली नाही ह्या बाबतीमध्ये आम्हाला काही सांगता येत नाही. पण ही जी घटना घडल्यानंतर मी विचारलं की बा सुनील शेळकेंना मी विचारलं, अण्णा बनसोडेला विचारलं की अण्णा बनसोडे तुम्ही आता उपाध्यक्ष आहात विधान भवनाचे, तर ही शपथविधी म्हणजे मला काही कल्पनाच नाही. मग सुनील शेळकेंना मी फोन लावला, म्हणलं अण्णा असं असं झालेलं आहे, तर हे काय खरं आहे का की सुनेत्र वहिनी शपथ घेणार आहे? तर म्हणले अचानक कसं काय, कारण 10 दिवस होऊ द्या, हे सगळ्या गोष्टी नाही. म्हणले टेक्निकल काही प्रॉब्लेम आहे, तो त्या ठिकाणी तो टेक्निकल प्रॉब्लेम असल्यामुळं शपथविधी घ्यावी लागेल असं त्यांनी सांगितलं. मग मी त्याच्यावरती काही खोलात गेलो नाही. आणि तटकरे साहेब किंवा प्रफुल्ल पटेल हे त्यावरच्या लेवलला आम्हाला काही कल्पना नाही, त्यामुळे त्यांच्या बाबतीत आम्ही काही बोलू शकत नाही तसं. परंतु तटकरे साहेबांनी तुमचे पण जवळचे संबंध आहेत, तर तुम्ही बोललेत का त्यांच्याशी की काय नेमकं घडतंय हे सगळं? नाही, त्या बाबतीत मी त्यांच्याशी काही बोललो नाही. उगाच मी जर बोललो तर सांगायला बोललो, माझे संबंध सगळ्यांनी चांगले असले तरी ह्या बाबतीमध्ये मी त्यांच्याशी बोलत नाही, काही कल्पनाच नाही मला. जी घटना घडली त्याच्यातच आम्ही सावरलेलं नाही, त्यामुळं तिथं आम्ही ते विचारलेलं नाही त्यांना. पवार साहेबांना तुम्ही वेळोवेळी दैवतच मानत आलेले आहात, तर आता काय इच्छा आहे तुमची? अजितदादा जसं तुमच्याकडे बोलून गेलेले आहेत की विलिनीकरण व्हावं, तर या अनुषंगाने आता तुमचं मत काय आहे? तुम्ही तशा प्रकारची काय भूमिका मांडणार? आता याच्यामध्ये पवार परिवाराशी आम्ही एकनिष्ठ आहोत. आता पवार परिवार हा एकच आहे, एक झाला पाहिजे ही भावना आमची राहणारच आहे, जिल्ह्याची राहणार आहे, राज्याचीच राहील. पण आमच्या जिल्ह्याचे तर खूप मोठी नुकसान त्या ठिकाणी झालेले आहे. पण ह्या पवार परिवाराने खूप आमच्या पिंपरी चिंचवड शहरासाठी दिलेले आहे. मी साहेब असेल, दादा असेल, त्यांच्यासारखं परत आम्हाला कोण वाली नाही, पण त्यातनं हे कुठेतरी उभं राहिलं पाहिजे असं आम्हाला वाटतंय. म्हणजे जे पवार साहेब म्हणाले की अजितदादांची शेवटची इच्छा आहे की विलिनीकरण व्हावं आणि तीच इच्छा मला पूर्ण करायची आहे, तर तशीच तुमची पण मागणी? नाही, त्याच्यामध्ये आता त्यांचा जो निर्णय आहे की जर समजा असेल तर त्यांनी ती केलं पाहिजे असं आम्हाला वाटते. मग दोन्ही गटांनी एकत्र यावं, जे काय झालं गेलं असेल ते सगळं त्या ठिकाणी गंगेला सोडावं आणि चांगला निर्णय घ्यावा, तो राज्याच्या हितासाठी. तर पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकांच्या बैठका ज्या वेळेला व्हायच्या त्यावेळेला दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यावरती शिक्कामोर्तब झालाच, परंतु याच बैठकांदरम्यान अजितदादा वेळोवेळी दोन्ही पक्षाचं विलिनीकरण करायचं आहे असं शब्द देत होते, असा दावा विलास लांडे या ठिकाणी करतायत. आणि त्यामुळंच दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण व्हावं अशी मागणी आता अजित पवारांचे निष्ठावंत आणि विश्वासू विलास लांडे या ठिकाणी करतायत. प्रत्यक्षात नेमकं काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं राहील. कॅमेरामन शैलेश जाधवसह नाजिमुल्ला, एबीपी माझा, पिंपरी चिंचवड. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.